अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात एक नवीन माहिती समोर येते। दादांच्या विमानातील अपघातात ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेत सापडला होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। दरम्यान त्यामुळे आता ब्लॅक बॉक्स मधील डेटा रिकव्हर करण्यासाठी तो परदेशात पाठवला जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। अधिक चौकशीसाठी सरकार 1 ते 2 दिवसांमध्ये महत्त्वाचा निर्णय घेणार असल्याची माहिती आता समोर येते। हा ब्लॅक बॉक्स जळालेल्या अवस्थेमध्ये सापडल्यामुळे त्यातील डेटा खराब झालाय का असा प्रश्न आता उपस्थित झालाय। दरम्यान अशी शंका आता व्यक्त केली जाते। 28 जानेवारीला अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला होता। त्याच्या दुसऱ्या दिवशी घटनास्थळावरून ब्लॅक बॉक्स रिकव्हर केला गेला होता। आता ही माहिती समोर येते, त्यामुळे या माहितीनुसार आता ब्लॅक बॉक्स काही प्रमाणामध्ये जळालेल्या अवस्थेमध्ये सापडलाय। त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स मधील माहिती रिकव्हर करण्याची गरज आहे आणि त्यामुळेच हा परदेशात पाठवला जाऊ शकतो असं देखील म्हटलं जात आहे। केंद्र सरकार याबद्दल लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे। दरम्यान त्यानंतर ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार असल्याची माहिती समोर येते। डेटा रिकव्हरी नंतर त्या ब्लॅक बॉक्स मधून कोणती माहिती समोर येणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान काही जणांकडून या अपघाताबद्दल शंका देखील उपस्थित केली जाते। त्यामुळे ब्लॅक बॉक्स मधील डेटा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। लवकरच हा डेटा रिकव्हर होण्याची शक्यता आता व्यक्त केली जाते।